नमस्कार. राकेशने त्याचा डाव खेळलेला असतो. राकेशने त्याला जे पाहिजे ते केलेलं असतं. राकेशला असं वाटत असतं की आता आपण जिंकलं. काही झालं तरी आत्या आता ईश्वरीचा हात त्याच्या हातात देणार. जेव्हा ईश्वरी घरी येते तेव्हा मात्र आत्या ईश्वरीला बोलते, ईश्वरी, मी तुझ्यासाठी मुलगा शोधलाय आणि तुला आता त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आत्या तू काय बोलतेस, कळतंय का तुला? नम्रता ताईचं लग्न झालं नाही आणि मी लग्न करणार? आत्या खरंच मला ही गोष्ट अजिबात पटत नाही. प्लीज आत्या, प्लीज समजून घे ना तू. तेव्हा लगेच तिथे राकेश आलेला असतो आणि त्याच वेळेला नम्रतासुद्धा आलेली असते. नम्रता लगेच आत्याला म्हणते, आत्या तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तू हे सर्व मुद्दामून करतेस का? मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आत्या. असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आत्या, काहीही झालं तरी ईश्वरीचं लग्न ठरवण्याचा अधिकार तुला नाही. तेव्हा लगेच आत्या बोलते, नमू तू गप्पा बस, तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. अगं समजा या मुलीचं लग्न झालं तर तुझ्या लग्नात अडचणी तरी नाही येणार. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, म्हणजे आत्या तुझं म्हणणं तरी काय आहे? ताईच्या लग्नात अडचणी माझ्यामुळे येतात. ताईचं लग्न जे काही मोडतं ते माझ्यामुळे मोडतं. आत्या प्लीज बोलताना जरा विचार कर, कारण मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतो. आत्या तू असं का वागतेस तेच मला कळत नाही, प्लीज स्वतःला सावर. त्यावेळेला लगेच आत्या म्हणते, नाही मला अजिबात सावरायचं नाही. मला तर आता कळून चुकलंय. काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहेत आणि काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र नम्रताला खूपच राग येतो आणि तेवढ्यात राकेश म्हणतो, अहो ईश्वरीजी, तुमची जर का आत्या तुमचं लग्न ठरवते तर चांगलंच आहे की. तुमची आत्या तुमचं वाईट का चिंतेल? म्हणजे बघा, तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, नाही राकेशजी, माझं तसं म्हणणंच नाही. आत्या जी म्हणेल त्या मुलाशी मी लग्न करेन, पण मला आता लग्न करायचंच नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी असं बोलताच आत्या म्हणते, का गं, तुला का लग्न करायचं नाही? मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधलाय. त्याच्याशी जर का तू लग्न केलंस तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही. अगं प्रत्येक गोष्टीसाठी तो आपल्याला सावरू शकतो. तेव्हा लगेच नम्रता बोलते, असा कोण मुलगा आहे जो तू आपल्या ईश्वरीसाठी शोधलायस, सांग ना मला. तेव्हा लगेच आत्या बोलते, अगं राकेश आणि कोण? राकेश आणि ईश्वरीचं चांगलंच जमतं की. या दोघांचं जर का जमलं तर सगळं व्यवस्थित होईल. हे ऐकून मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, काय राकेशजी आणि माझं लग्न? अगं आत्या तू असा विचारच कसा काय केलास? मी राकेशजींकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही. तेव्हा लगेच आत्या बोलते, ईश्वरी तू काय बोलतेस, कळतंय का तुला? समजतंय की नाही तुला? अगं तू असा विचार कसा काय करू शकतेस? ईश्वरी, अगं राकेश आणि तुझं चांगलं बॉन्डिंग आहे. तुम्ही जर का दोघांनी लग्न केलं तर सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अगं आत्या, आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे, ते मैत्रीचं आहे. म्हणजे मी त्याला जीवनभरचा साथीदार म्हणून नाही कधीच बघू शकत. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, ईश्वरीजी काय हरकत आहे? तुमच्या आत्याला जर का पसंत असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करायला का तयार नाही? म्हणजे मला तुम्ही आवडता. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, प्लीज राकेशजी, असा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्ही असा विचार तरी का मनात आणताय? राकेशजी हे बघा, माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच भावना नाही. खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त तुमच्याकडे मैत्री या नात्यानेच बघते आणि तुम्ही माझे एक चांगले मित्र आहात, बाकी काही नाही. हे ऐकून मात्र राकेश बोलतो, ठीक आहे आत्या, जर का ईश्वरीजी यांची इच्छाच नसेल तर मला या गोष्टीमध्ये नाही पडायचं. प्लीज आत्या, तुम्ही हा विषय ताणू नका. तेव्हा मात्र लगेच आत्या बोलते, राकेश तू जरा 1 मिनिट थांब. आणि लगेच आत्या ईश्वरीला बोलते, तुला का लग्न करायचं नाही राकेशजींची? तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? जर का तुझ्या मनात दुसरं कोणी असेल तर मला सांग ना.
तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल ना. तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, हो, माझ्या मनात कोणीतरी आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मला बाकी कोणाशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. हे ऐकून राकेशला खूपच राग येतो आणि राकेश बोलतो, ईश्वरी, तुमच्या मनात कोण आहे प्लीज सांगाल का? बोल बोल असं आत्या बोलते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, खरं सांगू आत्या, तू खरं तर चिडशील, पण मी तुला खरंच सांगते, माझं फक्त आणि फक्त प्रेम ईश्वरीवरती म्हणजेच अर्णव सरांवरती आहे. हे ऐकून ईश्वरी खूप खुश असते, पण राकेश आणि आत्या मात्र खूप नाराज असतात. ईश्वरीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो, कारण ईश्वरीने सर्वांदेखत अर्णववरचं प्रेम कबूल केलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी खूपच आनंदात असते. पण त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, राकेश मोठ्याने बोलतो, ईश्वरीजी तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो ईश्वरी, जरा तरी विचार करा, तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा. खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तुम्ही तर बोलला होतात की फक्त आणि फक्त तुमचं आणि त्या अर्णव सरांचं बॉस आणि क्लायंट हेच नातं आहे, पण तुम्ही मात्र त्यांच्यावरती प्रेम करता. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो, मी त्या व्यक्तीवरती प्रेम करते आणि खरं सांगू का, माझं त्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम आहे. मी त्या व्यक्तीचा जोडीदार म्हणून विचार करते. मला आयुष्यभर तोच जोडीदार पाहिजे. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती आणि आत्या, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा लगेच आत्या म्हणते, अगं डोक्यावर पडलेस की काय तू काय बोलतेस, या गोष्टीचा तरी विचार केलायस? अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. मला खरंच तुझं हे वागणं पटत नाही आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, तुला वागणं पटो अथवा न पटो मला काही फरक पडत नाही, पण माझं प्रेम फक्त आणि फक्त अर्णव सरांवरती आहे. राकेशजी मला माफ करा, पण मी तुमच्याशी लग्नाचा विचार कधीच करू शकत नाही. जर का या ईश्वरीचं लग्न झालं तर फक्त आणि फक्त अर्णव सरांशीच होईल, नाहीतर कुणाशीच नाही. हे ऐकून राकेश बोलतो, इट्स ओके, शेवटी तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही करा, माझी काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट सांगू का, प्लीज तुम्ही असा विचार नका करू. मी आत्यांना असं काही बोललेलो नाही, त्यामुळे तुम्ही असा विचारसुद्धा करू नका. ईश्वरीजी, आपली मैत्री कायम अशीच राहील, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. शेवटी ईश्वरीने राकेशच्या नाकावर टिचून अर्णववरचं प्रेम कबूल केलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी राकेश ईश्वरीपासून लांब राहील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.